भडगाव तालुक्यातील शिंदी गावाचे रहिवासी उद्धव माळी यांच्या मुलाला उद्योग लावून देतो तसेच इतर आमिष दाखवून राहुल चव्हाण यानं लाखो रुपयांची फसवणूक केली असून याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र पोलिसांनी योग्य पद्धतीनं कलम लावले नसल्यानं संबंधित राहुल चव्हाण याला पळवाटा सापडले असल्याचा आरोप उद्धव माळी यांनी केला असून न्याय न मिळाल्यास त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। उद्धव रुपचंद माळी, राहणार शिंदी, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव। ते राहुल चव्हाण म्हणून एक व्यक्तीने माझ्या मुलाला कामाचा आमिष दाखवून आमच्याकडून 6 लाख रुपये रोकड कॅश घेऊन 4.5 लाख रुपये कॅश, 1.5 लाख रुपये चेकद्वारे पैसे दिले। परत त्या कामाचा आमिष दाखवून आम्हाला परत अजून एक काम दिलं, तिथे 1 लाख रुपये टाकले। आम्ही त्यांना भरपूर समजून सांगितलं की ते पैसे दिले। परत त्यांनी मला सांगितलं की तू पैसे माझ्या अकाउंटला एक चेक टाका आणि तुमचे पैसे काढून घ्या। पण ते चेक बाउन्स होऊन परत आले। परत त्याला विनवणी केली तर म्हणे टाळाटाळ करून परत त्याचं केसेस केले। केसेस करून सुद्धा पोलिसांनी काही आम्हाला काही उत्तर दिलं नाही की तो भेटला का नाही भेटला। त्याला 1 दिवसाची कोठडी केली, लगेच सोडून दिलं। तुम्ही कोणत्या गावचे प्रॉपर? शिंदी। आज जो तुम्ही ज्याला पैसे दिले तो कोणत्या गावचा? हो, जामनेरचा आहे। तुमची त्याची ओळख कुठे झाली? ओळख त्या मुलाचा मित्र होता ना, आरएसएसचं काम करायचा मुलगा बी आणि त्याचा मित्र बी। तो पण आरएसएस मध्ये होता, तर त्याने आरएसएस म्हणून ते मित्र जोडून मग आरएसएस वाल्यालाच काम देऊन आपण आपल्या आरएसएस वाले मोठे करायचे बुवा, असं आमिष दाखवून त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले। कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल? भडगाव पोलीस आता स्टेशन। नेमकी मागणी काय झाली? मागणी माझे पैसे मला परत मिळावं म्हणून, तीच मागणी, दुसरं काही। त्याचे काही फोटो मी आहे तुमच्याकडे? हातमजुरी करणारा माणूस। किती वर्षापासून किती दिवसापासून संघर्ष सुरू आहे तुमचा? 2020 मध्ये पैसे दिले त्याला। 2020 मध्ये मला आतापर्यंत माझं पुष्कळ हे नुकसान बी झालं। माझ्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला मी त्याच्याकडे पैसे मागत होतो, तरी पैसे दिले नाही। मी दुसऱ्याकडून पैसे काढले, ते पण माझ्याकडे कर्ज झालं। त्याला आता शेवटचा पर्याय आता काय करायचं मला पण समजत नाही। म्हणून हात जोडून त्या सगळ्यांना विनंती की माझे पैसे मला मिळावं म्हणून। तुमच्यावर उपासमारीची वेळ आली? उपासमारीची वेळ आली जी। मी हातमजुरीवाला माणूस आहे। मला आतापर्यंत सगळं सहन करून आता जर पैसे नाही मिळाले तर मी आणि माझी पत्नी दुसरा म्हणजे मलाकडे पर्याय नाहीये, मी सीधा आत्मदहन करणार आहे।